श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात। श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो। या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात। श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी। श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी अर्थात शुक्रवारी आहे नागपंचमी। हा दिवस नागाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो। पंचमतिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासह भगवान शंकराची पूजा केल्याने कालसर्पदोषासह जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते। श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाच्या द्वारे यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले। तो दिवस नागपंचमीचा होता। नागपंचमीला 8 नागदेवांची पूजाही केली जाते आणि ते म्हणजे वासुकी, ऐरावत, मणिभद्र, कालिया, धनंजय, तक्षक, कर्कोटक्ष आणि धृतराष्ट्र। या नागदेवतांची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं। हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे। नागपंचमीच्या दिवशी सुख, समृद्धी आणि पिकाच्या रक्षणासाठी शेतात नागाची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं। नाग हा शिवशंकराच्या गळातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून कालसर्पदोष नाहीसा होतो। या दिवशी नागाची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं। या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो। नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य द्वारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। नागपंचमी आणि श्रावण शुक्रवार हा एकाच दिवशी आलेला आहे आणि या दुर्मिळ योगामध्ये आपल्याला 1 रुपयाच्या नाण्याचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल। धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील। लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचं ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात ही तुम्हाला करायची। त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची। आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। आता आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचे। त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र काढायचे आहे आणि त्यांची पूजाही करायची, किंवा तुम्ही मातीपासून बनलेल्या नागाच्या मूर्तीची सुद्धा स्थापनाही करू शकतात। आता नागदेवतेला आपल्याला हळद, कुंकू, फुलं, अक्षदा, आघाडा वाहायचा आहे। पूजा करून झाल्यानंतर नागपंचमीची आपल्याला कथाही वाचायची। त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य हा अर्पण करायचा। अशा रीतीने आपल्याला नागदेवाची पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा। आता काही कारणास्तव तुम्हाला सकाळी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा करू शकतात, पण प्रयत्न करून सकाळीच करायचा प्रयत्न करा। आता ह्या उपायाकरता आपल्याला 1 रुपयाचं नाणं हे लागणार आहे। पैशांना माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण पैशापासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। आता ह्या उपायाकरता जो 1 रुपयाचं पण नाणं घेणार त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। त्या कपड्यावर आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हे 1 रुपयाचं जे नाणं आहे ते ठेवायचं। आता 1 रुपयाच्या नाण्याची जी वरची बाजू असते म्हणजे ज्याच्यावर 1 लिहिलेला असतो ती वरती असावी। अशा रीतीने आपल्याला ते नाणं जे आहे त्या तांदळावर ठेवायचं। त्यानंतर ह्या नाण्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची। एक फूलसुद्धा अर्पण करायचं आहे।
त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवासुद्धा करायच्यात. आपल्याला 16 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 वेळा दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण करायचं आहे. ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर महादेव प्रसन्न होतात. आता ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला त्या ज्या लाल कपड्यामध्ये आपण तांदूळ आणि 1 रुपयाचं नाणं ठेवलं त्याची पोटली ही तयार करायची आहे. त्यानंतर आपल्याला ही पोटली त्याचबरोबर 1 लोटा जल आणि त्याचबरोबर महादेवांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये. आपल्याला हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. आता मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम 1 लोटा जल जो आहे तो महादेवांना अर्पण करायचा. अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बेलपत्र घेऊन गेले असतील, धोत्र्याचं फळ घेऊन गेले असतील, भस्म घेऊन गेले असतील, पांढरी मिठाई घेऊन गेली असतील, नागपंचमीच्या दिवशी दूध आणि लाह्याचा नैवेद्य आवर्जून महादेवांकरता घेऊन जा. तर या सर्व वस्तू आपल्याला अर्पण करून घ्यायच्यात. आणि त्यानंतर ही जी पोटली आपण घेऊन गेलेली ती गुपचूप आपल्याला मंदिरामध्ये कुठेही ठेवून द्यायची. अशी ठेवायची की ती ठेवताना आपल्याला कोणी पाहणार नाही. आणि ठेवताना आपल्याला महादेवांना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. तुमची जी पण इच्छा असेल, तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल, तुम्हाला घरामध्ये प्रगती करायची असेल, तुम्हाला नोकरीमध्ये प्रगती करायची असेल की मुलांच्या नोकरीबद्दल काही तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला बोलायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला तिथेच बसून मंदिरामध्ये बसून 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा. पुन्हा एकदा आपली मनातली इच्छा महादेवांना बोलायची आणि त्यानंतर सरळ आपल्या घरी यायचं. घरी येताना कोणाशी बोलायचं नाही. आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला म्हणजे आपण नागपंचमीपासून हा उपाय जो आहे तो केलेला आहे. तर सरळ सलग 21 दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये कनकधारा स्तोत्राचं त्याचबरोबर दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. म्हणजे ह्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला दररोज 21 दिवस करायच्या आहेत. घरामध्ये दररोज कनकधारा स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. लक्ष्मी प्राप्तीकरता अतिशय प्रभावी हा मंत्र मानला जातो. त्याचबरोबर दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य ते दूर होतं. म्हणजे काय तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते. त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि त्यामुळे आपलं दारिद्र्य नष्ट होतं. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनात इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.